हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 32, 33, 34, 35. किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च आचार्यः पितरः पुत्रस्थैव च पितामहः मातुलः श्वशुरः पौत्रः शाला सम्बन्धितांस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्वाजनार्दन. किम काय लाभ न आम्हाला राज्येन राज्यापासून गोविंद हे कृष्ण किम काय भोगैही उपभोग घेऊन जीवितेन जगून वा तसेच येषाम ज्यांच्या अर्थे साठी कांक्षितम इच्छिलेले नह आमच्यामुळे राज्यम राज्य भोगः ऐहिक किंवा सांसारिक भोग सुखानी सर्व सुखे च सुद्धा ते सारे इमे हे अवस्थितः उभे असलेले स्थित युद्धे या युद्धभूमी प्राण त्यक्त्वा सोडून त्यागून धनानी धनाची ऐश्वर्याची च सुद्धा आचार्यः गुरुजन पितरः पितृगण पुत्रः पुत्र तथा तसेच एव खचितच च सुद्धा पितामहः पितामह मातुलः मामे श्वशुरः सासरे पौत्रः नातवंडे शालः मेहुणे संबंधिनः नातलग तथा तसेच एतान हे सर्व न कधीच नाही हंतुम ठार मारण्याची इच्छामी मी इच्छा करतो घ्नतः मी मारला गेलो अपि तरी मधुसूदन हे मधुसूदन मधुदैत्याचा वध करणारे अपि जरी त्रैलोक्य तिन्ही लोकांचे राजस्य राज्याच्या हेतुः साठी किमनु केवळ काय बोलावयाचे महीकृते पृथ्वीच्या निहत्य ठार करून धार्तराष्ट्रान धृतराष्ट्रपुत्रांना नह आम्हाला का काय प्रीतीही आनंद स्यात होणार आहे. जनार्दन हे जनार्दन सर्व जीवांचे पालन करता. हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची वा जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे. हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्या समोर उभे आहेत तेव्हा त्यांनी जरी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या विनिमयातही मी त्यांच्याशी लढणार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. तात्पर्य अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण श्रीकृष्ण इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहे. अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदांचे कार्य नव्हे. जर आपण श्री गोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील
पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाही. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची मुळीच इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्यांच्याविषयी स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास सिद्ध नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आणि आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की आपले सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये आपण कोणाला सहभागी करून घेऊ शकणार नाही. भौतिक जीवनाविषयीचे हे एक समर्पक उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छा पूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो, आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला नातलगांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वी श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला केवळ श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते. त्याला केवळ निमित्त मात्र व्हायचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे. भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला आपल्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती. भगवत भक्त दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाहीत, पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत. भगवंत स्वतःच्या अपराधांविषयी एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढनिश्चयी होते. हरे कृष्ण.